नमस्कार. मी ओमकार भोसले, डॉक्टर सुनील चव्हाण सरांचा असिस्टंट आहे. हे आपल्याकडे चव्हाण नॅचरोपॅथी हॉस्पिटलमध्ये आपल्याकडे 40 दिवसापूर्वी आले होते. तर त्यांना हार्टचा त्रास होता. आपण यांच्याकडे यांना घेऊन आलो. त्यांना आपण दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधून घेतलेलं. तर त्यांना खूप त्रास होता. त्यांना चालता वगैरे येत नव्हते. बाकीचं ऑपरेशन करायला सांगितलेलं हृदयाचं. तर ते सगळं आज आपण इथं 40 दिवसांमध्ये यांना ठीक केलेलं आहे. तर आता आपण त्यांच्याकडूनच ऐकूया की त्यांना कसा रिस्पॉन्स भेटला आणि त्यांची इथं आल्यावरती ट्रीटमेंट कशा पद्धतीने झाली आपण त्यांच्याकडूनच ऐकू. मी सविता वाडेकर. माझ्या बाबांना इकडे 40 दिवसांपूर्वी आणलं होतं. डॉक्टर चव्हाणांचे आमचे तसे पूर्वीपासून फार चांगले संबंध आहेत, कारण त्यांनी कोरोनामध्ये पण माझ्या बाबांना जीवदान दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर पण त्यांना एकदा प्रोस्टेट कॅन्सरचा थोडा त्रास झाला होता. त्यावेळी पण डॉक्टरांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि आम्ही खऱ्या अर्थानं वडिलांना जीवदान आत्ता पण आम्हाला त्यांनी दिलेलं आहे. आणि आम्ही आज खूप आनंदात आहोत की त्यांच्या नॅचरोथेरपी सेंटरमधनं आम्ही माझ्या वडिलांना पुन्हा घरी घेऊन जाते आणि सर कायम आमच्या घरी येत राहोत आणि अशा पद्धतीनं त्यांनी सारखं आम्हाला सहकार्य करावं या अपेक्षेत. थँक्यू व्हेरी मच. आता बाबांकडून ऐकूया आपण त्यांना आता कसं वाटतं. माझं ऑपरेशन होऊ दिलं नाही म्हणा डॉक्टरांनी. सांगा तुम्हाला कसं वाटतं. माझं वय वर्ष थांबा, त्यांचा आवाज नाही. रामदास वाडेकर. हे माझे मिस्टर, त्यांचं नाव रामदास मोतीराम वाडेकर. वय वर्ष 78. आम्ही अटॅक आल्यानंतर आम्ही दीनानाथमध्ये ॲडमिट झालं. ॲडमिट झाल्यानंतर 10-11 दिवसांनी त्यांचं ऑपरेशन करायचं ठरलं, पण तब्येतीमुळे आणि वय हे लक्षात घेता त्यांना डायबिटीज आहे, बीपीचा त्रास आहे आणि हार्ट अटॅक आला होता. त्याच्यामुळे आम्ही ऑपरेशनला नाही म्हणत होतो. नंतर मग डॉक्टरांशी आम्ही संपर्क साधला. डॉक्टर लगेच हॉस्पिटलला आले आणि त्यांनी सांगितलं की ऑपरेशन करायचं नाही. हॉस्पिटलमधून त्यांच्याच गाडीत आम्हाला इथे हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. सहकार्य मानसिक आधार डॉक्टरांचा मिळाला. सगळं काही आधार, मानसिक आधार मानसिक आधार खरा म्हणजे आम्हाला डॉक्टरांकडूनच मिळाला आणि असंच मिळत राहू हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना. अशा पद्धतीची ट्रीटमेंट आपण त्यांना या ठिकाणी केलेली आहे. त्यांचा आतापर्यंत आपण BP डायबिटीज हा सगळा नॉर्मल लेवलला आणलेला आहे. त्यांना आता कोणत्याही प्रकारचा त्रास नाही आहे. ते आता स्वतःच्या पायावरती चालू वगैरे शकतात. सगळीकडे ते स्वतःच्या पायाने वावरत आहेत. असं ह्यांचा रिझल्ट बघून पण आम्हाला खूप छान वाटत आहे. अशीच आम्ही लोकांची सेवा करत राहूया. नमस्कार, धन्यवाद.